नमस्कार. मराठी फार्मसी या युट्यूब चॅनलमध्ये मी आशा, तुमची फार्मासिस्ट, आपल्या सर्वांचे आरोग्यदायी स्वागत करते. आजचा व्हिडिओ आपल्या फार्मसी किंवा मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या खास मित्रमैत्रिणींसाठी आहे. आपल्या मेडिकलमध्ये रोज ग्राहक येतात, औषधं विकली जातात आणि आपण काम करत असतो. पण आपण कधी विचार केला आहे का, आपण काम किती करतो आणि अनावश्यक काम किती करतो? तर आपण आज अशा 4 गोष्टी पाहणार आहोत ज्या आपल्या मेडिकल मधील वेळ, पैसा आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कमी करतात. चला तर पाहूया. पहिली गोष्ट आहे ट्रान्सपोर्ट किंवा अनावश्यक हालचाल. समजा ग्राहक आला आणि आपल्याकडे त्याने सेट्रिजिन मागितली. आपण म्हणतो हो, आणि औषध आणायला 2-3 पावलं नाही तर दुकानाच्या थेट दुसऱ्या टोकाला जातो. विचार करा, दिवसभरात अशी 100 ग्राहक आली तर आपला किती वेळ आणि किती एनर्जी खर्च होईल यामध्ये. त्यामुळं जी रेग्युलर जाणारी औषधं आहेत किंवा जी फास्ट मुव्हिंग मेडिसिन आहे ती काउंटरच्या जवळ किंवा हाताला लगेच सापडतील अशा ठिकाणी ठेवा. त्यामुळे आपला वेळ आणि एनर्जी दोन्हीही सेव्ह होईल. दुसरी गोष्ट आहे इन्व्हेंटरी, ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त स्टॉक केला जातो. आपल्याला वाटतं की जास्त स्टॉक म्हणजे जास्त बिझनेस, पण असं नसतं. काही वेळा काही औषधं महिनोन-महिने तशीच पडून राहतात. जागा व्यापली जाते, त्यामध्ये आपले पैसे अडकून राहतात आणि त्याचबरोबर एक्सपायरीचा धोका देखील वाढतो. त्यामुळे प्रश्न हा नाही की आपल्याकडे किती स्टॉक आहे, तर प्रश्न हा आहे की आपल्याकडे योग्य स्टॉक आहे का. त्यामुळे योग्य तितकाच स्टॉक मागवा आणि त्याच्यामध्ये तितकंच इन्व्हेस्ट करा, म्हणजे जास्त पैसे वाया जाणार नाही. आता तिसरी आणि फार्मसीमध्ये सर्वात कॉमन असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे मोशन, ज्यामध्ये आहे औषध शोधताना होणारी अनावश्यक हालचाल. समजा कस्टमर समोर उभा आहे, हातात आपल्या प्रिस्क्रिप्शन आहे आणि आपण त्याला म्हणतो 1 मिनिट हा, कुठं ठेवलेत ते बघतो. मग आपण एक सेल्फ शोधतो, दुसरा सेल्फ शोधतो, ड्रॉवर शोधतो, बॉक्स शोधतो आणि एकदाची ते औषध आपल्याला सापडतं. पण इतक्या वेळामध्ये आपली किती एनर्जी आणि वेळ खर्च झाला. त्याचसोबत त्या कस्टमरचा वेटिंग पिरियड देखील वाढला. त्यामुळे नेक्स्ट टाइम ते कस्टमर आपल्याकडे येण्याची शक्यता देखील कमी झाली. त्यामुळे प्रत्येक वस्तू, प्रत्येक मेडिसिन ह्या त्याच्या ठराविक जागी असणे खूप महत्वाचे आहे. आज जिथे ठेवले होते उद्याही तिथेच असले पाहिजे. एव्हरीथिंग इन इट्स प्लेस अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग. आणि चौथी गोष्ट आहे वेटिंग, म्हणजे वाट पाहण्यात जाणारा वेळ. समजा कस्टमर समोर उभा आहे आणि आपण औषध शोधतोय. बिल होण्याची वाट, स्टॉक चेक होण्याची वाट, कधी कधी तर फार्मासिस्टची वाट. अशा वेळी कस्टमर कंटाळतो आणि म्हणतो राहू द्या, मी दुसरीकडून घेतो. यावेळी आपण फक्त एक सेल गमावला नाही तर कस्टमरचा विश्वास देखील गमावला. त्यामुळे वेटिंग पिरियड कमीत कमी ठेवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, फार्मसीमध्ये प्रत्येक गोष्ट ही खूप महत्वाची आहे. कस्टमरचा वेळ, आपला वेळ, आपले पैसे आणि आपली एनर्जी देखील. त्यामुळे इथून पुढे आपल्या मेडिकलमध्ये फक्त एकच प्रश्न विचारा, हे काम खरंच गरजेचं आहे का? अनावश्यक ट्रान्सपोर्ट कमी करा, योग्य इन्व्हेंटरी ठेवा, मोशन कमी करा, वेटिंग पिरियड कमी करा. कारण वेळ वाचला तर काम वाढेल आणि काम वाढलं तरच आपला प्रॉफिट वाढेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.